जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला। या ठिकाणी मराठा आंदोलक जरांगे पाटील आणि ओबीसी समाजाने आरक्षणासाठी उपोषण सुरू केले आणि या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। दरम्यान अंतरवाली सराटी गावाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आलेत। पोलिसांनी बॅरिकेड्स लावत रस्ते बंद केलेत आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवाली सराटी इथं उपोषण सुरू आहे। त्याच ठिकाणी अंतरवालीच्या वेशीवर आता ओबीसी बांधवांकडून सुद्धा उपोषणाला सुरुवात झालेली आहे। पुण्यावरून मंगेश ससाने उपोषणाला आले आहे आणि त्यामुळे पोलिसांनी आता वाद होऊ नये म्हणून अंतरवाली सराटीकडे जाणारे रस्ते असे पूर्णतः बंद केलेले आहेत। या बॅरिकेडच्या पलीकडे अंतरवाली सराटी गाव आहे आणि तिथं या दोन्ही समाजांची उपोषणं सुरू आहे। जरांगे त्यांच्या म्हणण्यावर ठाम आहे, ओबीसीमधनं आरक्षण असावं, ते आम्हाला मिळावं, सरकारनं मागण्या मान्य कराव्या असं त्यांचं म्हणणं आहे। SRPFच्या तुकड्या सुद्धा इथं तैनात करण्यात आलेल्या आहे। अंतरवाली सराटी गावात सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा आहे आणि ओबीसी आंदोलनाच्या तिथं सुद्धा पोलीस आहे आणि गावाच्या वेशीवर सुद्धा अशा पद्धतीनं मोठा फौजफाटा आता तैनात करण्यात आला आहे। खरं तर या दोन्ही आंदोलनांना परवानगी नसल्याचं पोलीस खासगी सांगतायत, मात्र दोन्ही आंदोलकांवर सध्या तरी कारवाई नाही। त्यांची उपोषणं आंदोलनं सुरू आहे आणि या मोठ्या फौजफाट्यात अंतरवाली सराटीला जाणारे सगळे रस्ते आता सील केल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, अंतरवाली सराटी, जालना।